शिवसेना पक्षाच्या बाबतीतली प्रलंबित असलेल्या केसची सुनावणी ही सुरू झालेली आहे. मी आजपर्यंत कधीही आणि या पुढेही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे बोललेलं नाही आणि बोलणार नाही आहे. आमची साधी अपेक्षा अशी आहे की संविधानाप्रमाणे निकाल दिला जावा आणि तो दिला जाईल याची मला खात्री आहे. न्यायालयाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आणि विश्वास आहे. परंतु सध्या देशामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण पाहिल्यानंतर मला त्या वातावरणाबद्दल आणि ज्या काही घटना घडतात त्याच्याबद्दल बोलणं हे भाग आहे असं वाटतं. म्हणून आज मी आपल्याला बोलवलेलं आहे. एकूणच सध्या देशात म्हणजे आपण आता पावसाळा सुरू आहे. शाळेमध्ये असताना मतलई वारे हा एक वाऱ्यांचा प्रकार ऐकला होता की जे संध्याकाळी आणि सकाळी जमिनीवरून समुद्राकडे जातात आणि जमीन थंड होते. आपल्या देशात राजकारणात सध्या मतलबी वारे सुरू आहेत. जे विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षात जातात आणि त्यांना असं वाटतं की विरोधी पक्ष थंड होतात, पण आम्ही काही थंड होणाऱ्यातले नाही. देशातली परिस्थिती पाहिली तर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असं एकूण चित्र या देशात आहे. गेले 2 महिने देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या देशातल्या तरुणाईची म्हणजे जेनझी या पिढीने सरकारला कसं गुडघ्यावरती आणलं याची चर्चा सुरू आहे. मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले. काही जणांना तर जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची किंवा त्या अत्याचाराची आठवण व्हावी अशा पद्धतीने अत्याचार केले गेले. मी पुन्हा त्याचं काही हे नाही करत, पण आठवण तर केलीच पाहिजे की लाठीला खिळे लावून मारले गेले, अश्रुधूर सोडले गेले, पेलेट गननी त्यांच्यावरती छऱ्या मारले गेले, कोणाची डोकी फोडली, कोणाचे पाय मोडले. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांना देशद्रोही संबोधण्यात आलं. आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे. त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतंय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. मधल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की न्यायमूर्ती जामदार हे म्हणाले होते की त्यांच्याकडे म्हणजे भाजपकडे वॉशिंग मशीन आहे आणि कोणी किती गुन्हे करा वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर ते धुतले जातात. मग तोच एक मुद्दा घेऊन मला आज एक बातमी जी आलेली आहे ती सगळ्यांना आपल्याला दाखवायची आहे. ही काल मला कल्पना नाही आपल्यापैकी किती चॅनलनी ही बातमी दाखवली असेल, त्यातल्या बारकाव्यासहित. आणि ही बातमी म्हणजे जे मी म्हटलं की पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत. अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात. म्हणजे आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. आणि मला नाही वाटत अशी म्हणजे कदाचित हे खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. साहजिकच आहे, परत एकदा सांगतो की या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना कमीपणा वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा काल मुंबईत होते.
त्यांचं स्वागत त्यांनी ठेवलेल्या या गद्दारांनी केलं असेलच. मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही, तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगताय की भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे, कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाहीये. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाहीये. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत. काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या काठ्या गोळ्या चालवतात. त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही, तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. तर हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला पाहिजे होतं की कशाला तुम्ही घाबरताय, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका, मी देशाचा पंतप्रधान आहे, मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा आजोबा म्हणा, काय असेल ते, किंवा फ्रेंड्स म्हणा आहे, तो तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता हे जे काय वाक्य आहे, हे वाक्य त्यांनी कशासाठी उद्गारलं बरं. ही जर का बंद दाराआडची चर्चा असेल, तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय, की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय. आता ही जी आहे नवभारतमध्ये सुको म्हणजे सुप्रीम कोर्ट की सुनवाई से टेंशन में शिंदे, म्हणून तुम्ही भेटलात का यांना. कारण आता आमचा हा पक्ष पुन्हा